नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला 105 गुंठ्याची ही शेत जमीन दाखवतो आहे. वाडी वस्तीला जवळपास असलेली लाईट कनेक्शन, पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं आणि प्युअर मातीचा प्लॉट आणि प्लॉटमध्ये काजूची झाडं म्हणजे गेल्या वर्षी या ठिकाणी काजूची लागवड केली होती. 200 काजूची झाडं या प्लॉटमध्ये आहेत. म्हणजे काजू बाग प्लस जमीन प्लस रस्ता प्लस लाईट कनेक्शन प्लस वाडी वस्ती जवळपास असलेली अशी ही शेत जमीन. तसेच जो रस्ता आहे तो टीचा रोड आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी बसने सुद्धा तुम्ही या प्लॉटपर्यंत येऊ शकता. तसेच रेल्वे स्टेशन असेल, बस डेपो असेल, हे जवळपास आहेत. या ठिकाणी जो मातीचा प्लॉट आहे, खूप सुंदर प्लॉट, अमेझिंग शेत जमीन. जर या पावसाळ्यात या जूनमध्ये जर तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल, ॲडिशनल प्लांटेशन करायचं असेल, तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तर या ठिकाणी ही जागा जास्त दिवस आमच्याकडे विकायसाठी राहू शकत नाही. लवकरात लवकर ही जागा सेल आउट होऊ शकते. सुवर्ण संधी आहे, चान्स घालवू नका. डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आणि डांबरी रोडपासून असा थोडा चढाचा भाग आहे. नॉर्मली चढ आहे, तुम्ही वॉकेबल करू शकता. 30-20 डिग्रीज असा नॉर्मली चढ आणि पाठच्या साईडला असा नॉर्मली चढ आहे. अशी ही शेत जमीन आहे. या जूनमध्ये या ठिकाणी ॲडिशनल प्लांटेशन तुम्ही करू शकता, जेणेकरून ही शेत जमीन म्हणजे लागवडीसाठी एक नंबर शेत जमीन आहे. काजूची झाडं लावलेली आहेत ऑलरेडी, पण तुम्हाला मध्ये कुठलं प्लांटेशन करायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. वाडी वस्तीच्या जवळपास आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता आणि लाल मातीचा प्लॉट आहे. 7/12 हा रिसेल प्रॉपर्टी आहे. एकच नाव आहे 7/12ला. क्लिअर टायटल असलेली अशी ही शेत जमीन आहे. पेपर नोटीस तसेच सर्च रिपोर्ट करून ही जागा तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता. या ठिकाणी टायटल क्लिअर आहे. बाकीच्या इतर माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता. जागा खूप सुंदर प्लॉट आहे. लाईट कनेक्शन, पाणी अवेलेबल होऊ शकतं. रोड कनेक्टिव्हिटी आहे. टीच्या रोडला ही जागा कनेक्टेड असल्यामुळं नक्कीच ही जागा चांगली आहे. ह्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन, मुंबई गोवा हायवे ह्या सर्व सोयी जवळपास आहेत. मंडळी नक्कीच संपर्क साधा. लवकर ही जागा विकत घ्या. टाईम कमी आहे, जून महिना आहे लागवडीसाठी. टाईम लवकर आपल्याला या ठिकाणी लागवड करायची असेल. आता जूनमध्ये थोडासा पाऊस कमी आहे. पाऊस सुरुवात झाली की या ठिकाणी तुम्ही प्लांटेशन करू शकता आणि पाऊस थोडा कमी झाला दिवाळीपर्यंत या ठिकाणी फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता. लाईट कनेक्शन आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. वाडी वस्ती आहे, कामाला मजूर या ठिकाणी मिळू शकतात. जे पण हवं आहे तुम्हाला, जे फार्म हाऊस डेव्हलपिंगसाठी जे भांडवल हवं आहे, म्हणजे जी माणसं हवेत, कामगार हवेत, ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. त्यासाठी सर्व मदत जी आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. जागेची किंमत या ठिकाणी मी सांगितले नाही, त्याचं कारणं भरपूर आहेत. पण तुम्हाला जागेची किंमत या ठिकाणी संपर्क केल्यास नक्कीच मिळू शकते. आणि माझे जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना या ठिकाणी जागेची किंमत व्हॉट्सअपने कळवली जाईल. तर म्हणजे या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेत जमिनीच्या व्हिडिओसह. तसेच जे कस्टमर आहेत माझे त्यांना एक विनंती आहे की ज्या लोकांकडे शेतकरी दाखला नसेल तर लवकरात लवकर शेतकरी दाखला बनवा, किंवा ज्या लोकांकडे शेतकरी दाखले बनवलेले असतील त्या लोकांनी जागा विकत घ्यायची असतील, त्यांना शेतकरी दाखला कन्वर्ट करायचा असेल तरीसुद्धा या ठिकाणी संपर्क करू शकता. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 15 दिवसात देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही शेतजमीन महाराष्ट्रामध्ये कुठेही खरेदी करू शकता. आणि शेतकरी दाखला जे बनवलेले आहेत त्यांच्यासाठी पण आपण या ठिकाणी काम करत असतो. जमिनी खरेदी करून त्यांची नावं त्या 7/12 नोंद करून देत असतो.
तर ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.